नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यामध्ये 70,000हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. यातील 20,000 पदं ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं म्हणजेच MPSC कडनं भरण्यात येणार असल्याचीही त्यांनी स्पष्टता दिलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली संदर्भात एक सोमवारी बैठक झाली. यावेळी फडणवीस यांनी 70,000 पदांसाठी भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं. राज्य शासनातील महत्त्वाच्या विभागांकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगानं राबवण्यात याव्यात असं सांगण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेला प्राधान्य दिलेलं आहे असंही स्पष्ट केलं. राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावलीनुसार लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला जाणार असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नाही तर शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. भरती प्रक्रियेबाबत युवकांच्या मनामध्ये शंका राहू नयेत यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणं गरजेचं आहे. येणाऱ्या एका वर्षामध्ये महाराष्ट्र गव्हर्नन्स रिफॉर्मचं एक नवीन मॉडेल उभं राहील. यामध्ये प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. यासाठी कोणत्याही विभागानं मागे न राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा कराव्यात असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. भरती प्रक्रियेमध्ये कुठलाही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्य, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आहेत. या बैठकीमध्ये मुख्य सचिव राजेश अगरवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, इतर लोक उपस्थित होते. भरती प्रक्रियेमध्ये अनावश्यक कागदपत्र, लांबलचक रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन आणि डिजिटल पडताळणीची प्रक्रिया विकसित करण्यावरती भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास इतर प्रक्रियांमध्ये देखील ही प्रणाली वापरता येईल. यासाठी प्रत्येक विभागानं ब्लॉकचेन पद्धतीबरोबरच डिजिलॉकर प्रणालीमध्ये प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लवकरच महाराष्ट्रामध्ये मेगा भरती होणार आहे. यामध्ये 70,000 सरकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जशी ही भरती प्रक्रिया सुरू होईल आम्ही या संदर्भातली अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.